Good morning, students. Today we are going to study about second physical property, length. In previous lecture we have studied first physical property, mass and weight. Today we study length. The basic unit of length in SI system is meter. SI system मधील unit लेंथचे जे युनिट आहे this is meter. In chemistry we come across length while expressing properties such as atomic radius, bond length, wavelength of electromagnetic radiation. Means केमिस्ट्रीमध्ये अशा प्रॉपर्टीज स्टडी करताना केमिस्ट्रीमधील ॲटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन या प्रॉपर्टीचा स्टडी करताना आपण त्यांना किंवा ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्यांना आपण लेंथमध्ये एक्सप्रेस करतो. बट दीज क्वांटिटीज आर व्हेरी स्मॉल. तर ह्या ज्या ॲटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या खूप स्मॉल आहेत. तर त्यांची लेंथ आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी फ्रॅक्शनल युनिट ऑफ SI युनिट ऑफ लेंथ यूज केले जातात. मग ते कोणते युनिट्स आहेत? फ्रॅक्शनल युनिट ऑफ द SI युनिट ऑफ लेंथ आर यूज फॉर एक्झाम्पल नॅनोमीटर अँड पिकोमीटर. तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ॲटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ यांची लेंथ एक्सप्रेस करण्यासाठी नॅनोमीटर किंवा पिकोमीटर हे यूज केले जातात. समजलं? लेंथ हे कोणत्या कोणत्या युनिटमध्ये एक्सप्रेस केली जाते? मीटर, सेंटीमीटर, नॅनोमीटर आणि पिकोमीटर. तर हे जे कन्वर्जन दिलेले आहेत पहा. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर. देन ह्याचा ऑपोजिट कन्वर्जन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर? देन 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर. अँड 1 नॅनोमीटर हे जे फ्रॅक्शनल युनिट आहेत त्याचं तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्जन माहिती असणं गरजेचं आहे. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर अँड 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. This is all about length. Then next, volume. It is the amount of space occupied by three-dimensional object. जे 3-dimensional ऑब्जेक्ट आहेत त्यांचा आपण व्हॉल्यूम मेजर करतो. It does not depend on shape. हा जो व्हॉल्यूम आहे तो शेपवरती डिपेंड नसतो. फॉर मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ लिक्विड अँड गॅसेस कॉमन युनिट लिटर इज यूज्ड. जे लिक्विड आणि गॅसेसचा व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी लिटर हे युनिट यूज केले जाते. बट दिस इज नॉट ॲन SI युनिट. ते SI युनिट नाही आहे. व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी कोणते कोणते युनिट यूज केले जातात? हिअर फॉर मेजरिंग व्हॉल्यूम वी एक्सप्रेस युनिट लिटर, डेसिमीटर, मिलीलीटर अँड सेंटीमीटर. हिअर सी दिस इज ॲन क्यूब. क्यूब इज अ 3-dimensional ऑब्जेक्ट. वी ऑल नो दॅट. तर इथे बघा, जर क्यूबचं व्हॉल्यूम मेजर करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? तुम्ही अगोदर शिकलाच असाल. लेंथ इंटू ब्रीड इंटू हाईट. जर ते क्यूबची लेंथ, ब्रीड किंवा हाईट म्हणजे लांबी, रुंदी, उंची ही काय असते? समान असते. तर या क्यूबची आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची किती दिलेली आहे? 10 सेंटीमीटर. इथे एवढं क्लिअर दिसत नाही पण इथे बघा 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. मग ही 10 सेंटीमीटर व्हॉल्यूम
व्हॅल्यू पुट करायची. इथं 10 × 10 × 10. इथं याचं युनिट आहे सेंटीमीटर, तर इथं मी रिप्रेझेंट करत नाही. तर काय होईल याचं 1000 सेंटीमीटर क्यूब. क्यूब का तर 3 आहेत सेंटीमीटर. सपोज 1 DM अशी जर व्हॅल्यू दिली असेल, DM म्हणजे डेसिमीटरमध्ये जर असेल व्हॅल्यू 1 डेसिमीटर, तर तशीच व्हॅल्यू पुट करायची. 1 डेसिमीटर × 1 डेसिमीटर × 1 डेसिमीटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब. समजलं? असं आपण 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम मेजर करू शकतो. आणि सिअर दिस इज ॲन क्यूब. इथे एक स्मॉल क्यूब दिलेला आहे, तर त्याची लेंथ ब्रीड आणि हाईट किती दिलेली आहे 1 सेंटीमीटर. मग तशीच व्हॅल्यू पुट करायची. 1 सेंटीमीटर मल्टिप्लाइड बाय 1 सेंटीमीटर × 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर क्यूब. तर इथे बघा कन्वर्जन दिलेलं आहे, लक्षात घ्या. 1000 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब अँड 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 1 लिटर. आणि 1 लिटरचं पण कन्वर्जन दिलेलं आहे 1000 मिलीलिटर. 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. सो SI unit of volume is expressed as meter cube. Understand? Volume. See here, different kinds of glassware are used to measure volume of liquid and solutions. First, this is graduated cylinder. मीन्स आपल्याला जे लिक्विड आहेत केमिस्ट्री लॅबमध्ये प्रॅक्टिकल्स करताना जे आपण लिक्विड मेजर करतो त्याच्यासाठी डिफरंट काइंड्स ऑफ ग्लासवेअर यूज केले जातात. हे तुम्हाला प्रॅक्टिकल करताना समजेल, पण आता मी तुम्हाला थोडीशी ओळख करून देते. दिस इज सिलेंडर. याच्यामध्ये पण हा 100 ml 10 ml असे वेगवेगळ्या मेजरमेंटचे असतात. देन सेकंड वन इज द पिपेट. इथं पण 25 ml ची पिपेट दिलेली आहे. इथे 10 ml ची पण असू शकते, कॅलिब्रेशनसाठी यूज केली जाते. देन ब्युरेट, देन व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. हे जे ॲपरेटस आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिकल करताना यांची ओळख करून दिली जाईल. तर हे ॲपरेटस कशासाठी यूज केले जातात? टू मेजर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड. Then next property, density. Density means घनता. Density of substance is mass per unit volume. the density चे SI युनिट माहिती नाही, ते डिराईव्ह करायचं आहे. तर ते डिराईव्ह कशावरून करायचं? त्यासाठी तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. मग डेन्सिटी काय आहे? मास पर युनिट व्हॉल्यूम. मग आपल्याला SI सिस्टीमचं युनिट डिराईव्ह करायचं आहे. SI युनिट ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू SI युनिट ऑफ मास डिवायडेड बाय SI युनिट ऑफ व्हॉल्यूम. हा झाला फॉर्म्युला. देन मासचे SI युनिट काय आहे? किलोग्रॅम. आणि व्हॉल्यूमचं काय आहे? मीटर क्यूब. मग फॉर्म्युला काय झाला? किलोग्रॅम पर मीटर क्यूब. दिस इज द SI युनिट ऑफ डेन्सिटी. युनिट डिराईव्ह करता आलं पाहिजे तुम्हाला. देन सीजीएस सिस्टीममधील युनिट काय असेल? सीजीएस सिस्टीममधील मासचं युनिट काय आहे? ग्रॅम. अँड व्हॉल्यूम मिलीलिटर. तो ग्रॅम पर मिलीलिटर. दिस इज ऑल अबाउट डेन्सिटी. हे युनिट्स लक्षात ठेवा तुम्ही. देन नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी
टेम्परेचर. टेम्परेचर इज मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ एन ऑब्जेक्ट. तर एखाद्या ऑब्जेक्ट हा किती थंड आहे किंवा किती गरम आहे हे कशावरून आपण सांगतो की त्याचं टेम्परेचर किती आहे. देर आर 3 कॉमन स्केल टू देर आर 3 कॉमन स्केल टू मेजर टेम्परेचर. टेम्परेचर मेजर करण्यासाठी 3 स्केल आहेत, नेमली डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट अँड केल्विन. त्यातील तुम्हाला डिग्री सेल्सिअस हे माहिती असेल बऱ्यापैकी. अँड केल्विन इज द SI युनिट. टेम्परेचरचं केल्विन हे SI युनिट आहे. हा क्वेश्चन MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. कन्वर्जन ऑफ युनिट. जर तुम्हाला इथे जरा लिहिला चुकलेला आहे पण लक्षात घ्या, जर तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर दिलं असेल आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचे, फॅरेनहाइटमध्ये, तर हा फॉर्म्युला यूज करायचा. डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 मल्टिप्लाइड बाय डिग्री सेल्सिअस प्लस 32. जर तुम्हाला डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर माहिती असेल आणि त्याचं कन्वर्जन फॅरेनहाइटमध्ये करायला लावलं असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. जी व्हॅल्यू डिग्री सेल्सिअसची दिलेली आहे ती येथे पुट करायची आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अँड सेकंड केल्विन. डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन केल्विनमध्ये जर करायचं असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा, केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. जी तुम्हाला काही डिग्री सेल्सिअसची व्हॅल्यू दिलेली असेल ती याच्यात पुट करायची. सपोज 10 डिग्री सेल्सिअस दिलं असेल प्लस 273.15, तर याचं केल्विनमध्ये काय होईल, 283.15. दिस इज कन्वर्जन ऑफ युनिट. तर हे जे टेम्परेचर आहेत याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एक एक्झाम्पल असू शकतं. देन इथं बघा, थर्मोमीटर्स ऑफ डिफरंट टेम्परेचर स्केल. इथे तुम्हाला 3 थर्मोमीटर दिसतील, केल्विन, सेल्सिअस अँड फॅरेनहाइट. तर वी ऑल नो दॅट वॉटर किती डिग्री सेल्सिअसला फ्रीज होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, 0 डिग्री सेल्सिअस. वॉटर फ्रीजेस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. तर त्याचं कन्वर्जन जर केल्विनमध्ये करायचं असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा, 0 डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. वॉटर किती डिग्री सेल्सिअसला फ्रीज होतोय, 0 डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. म्हणजे केल्विनमध्ये पण याची व्हॅल्यू येईल 273.15. हे लक्षात आलं. तसेच तुम्ही डिग्री फॅरेनहाइटमध्ये पण कॅल्क्युलेट करू शकता. सी हिअर, आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर, द नॉर्मल बॉडी टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी इज 37 डिग्री सेल्सिअस, 37 डिग्री सेल्सिअस आहे. तर त्याचं कन्वर्जन तुम्ही फॅरेनहाइटमध्ये पण करू शकता हा फॉर्म्युला यूज करून. इथे मी कॅल्क्युलेशन दाखवत नाही आता. डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. हा फॉर्म्युला यूज करून फॅरेनहाइटमध्ये नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. अँड वॉटर बॉइल्स, वॉटर किती टेम्परेचरला बॉईल सुरुवात होतं, 100 डिग्री सेल्सिअसला. तर त्याचं केल्विनमध्ये पण कन्वर्जन दिलेलं आहे आणि फॅरेनहाइटमध्ये पण किती टेम्परेचरला ते बॉईल होऊ शकेल. हे झाले डिफरंट टेम्परेचर स्केल. त्यातील जास्त करून आपल्याला सेल्सिअस स्केल हे माहिती असतं. तर केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल करताना तुम्हाला थर्मोमीटर या ॲपरेटसची ओळख करून दिली जाईलच. देन लास्ट इथे आपण एक्झाम्पल स्टडी करूयात.
problem. Convert the following degree Celsius temperature to degree Fahrenheit. फर्स्ट जे डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलेलं आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला फॅरेनहाईटमध्ये करायचं आहे. तर फर्स्ट आहे 40 डिग्री सेल्सिअस. तर हा फॉर्म्युला यूज करून डिग्री फॅरेनहाईट इज इक्वल टू 95 डिग्री सेल्सिअस प्लस 32. या फॉर्म्युलामध्ये डिग्री सेल्सिअस किती दिलेले आहे 40 डिग्री सेल्सिअस. 95 इंटू 40 प्लस 32 कॅल्क्युलेशन करून किती येईल 104 डिग्री फॅरेनहाईट. असं तुम्ही सेल्सिअसमधील टेम्परेचर फॅरेनहाईटमध्ये कन्वर्ट करू शकता. देन नेक्स्ट -40 डिग्री सेल्सिअस. तर ते पण डिग्री फॅरेनहाईटचा फॉर्म्युला यूज करून सेल्सिअसचं कन्वर्जन कशामध्ये करायचं डिग्री फॅरेनहाईट. हे दोन एक्झाम्पल इथं सोडवून दिलेले आहेत. 30 डिग्री सेल्सिअस अँड -80 डिग्री सेल्सिअस या दोन टेम्परेचर स्केलचं कन्वर्जन करून तुम्ही मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं. दिस इज युअर असाइनमेंट. जरी अजून तुम्हाला वेगवेगळे स्केल घेऊन केल्विनमध्ये पण कन्वर्जन करायचं असेल डिग्री सेल्सिअसचं तर हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही मला एक्झाम्पल सेंड केले तरी जातील. केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. दिस इज युअर असाइनमेंट. दिस इज ऑल अबाउट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज. तर कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या आपण मास अँड वेट, सेकंड लेंथ, थर्ड व्हॉल्यूम, देन डेन्सिटी अँड फिफ्थ टेम्परेचर. Today we stop here. I hope you understand.